हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 9. थेंबी पडता उदक, थेंबा धरुये लेख, परी पडिलिया ठाई उदक वाचुनी आहे. अर्थात पाण्याचा थेंब पडत असताना तो स्वतंत्रपणे मोजता येतो, तथापि तो पाण्यात गेला की तो पाणी होतो. माऊली आता एक वेगळे उदाहरण देत आहेत. पाण्याचा जेव्हा थेंब थेंब पडत असतो तेव्हा त्याची मोजदाद घेता येते, तथापि ते थेंब जेव्हा खाली पडतात तेव्हा त्याचे थेंब हे एक स्वतंत्र अस्तित्व नष्ट होते आणि त्यांना पाणी हे सर्वनाम वापरले जाते. याचप्रमाणे सत्ता, शाश्वत आणि कैवल्य ही जेव्हा वर्तत असतात तेव्हा ती निराळी भासमान होतात, तथापि जेव्हा ती कार्यरत होतात तेव्हा ती तिन्ही एकत्र होऊन परिणामित होतात. याचा परिणाम म्हणजे सच्चिदानंद, केवळ आनंद. याचे 6व्या ओवीमध्ये जमीन, पाणी, चिखल, दुर्गंधी, कमळ, सुवास इत्यादी हे उदाहरण दिले आहे. ओवी क्रमांक 10. तैसे असताचिया व्यावृत्ती, सत म्हणू आले श्रुती, जडाचिया समाप्ती चिद्रूप ऐसे. अर्थात असत नसल्याने येथे सत राहते. येथे फक्त सत आहे आणि असत भासमान आहे. असत संपुष्टात आल्यानंतर जे उरते त्याला सत असे म्हणतात. जडाची समाप्ती झाली की सूक्ष्म उरते. वाऱ्याने ढग दूर झाले की त्यामागील सूर्य दिसू लागतो. ढग तात्पुरते असतात, सूर्य सदा असतो. याचप्रमाणे असत, जड ही तात्पुरती आहेत. किती तात्पुरती? तर अध्यात्माने, आत्मजाणीवेने असतची, जडाची जाणीव होईपर्यंतच. ही जाणीव सतचे दर्शन घडविते. असत, जड ही मानवी भौतिक बुद्धी आहे. देहादी इंद्रियांचे संगोपन होताना भौतिक जडाच्या संगतीने भौतिक जड सत्य आहे अशी मिथ्या कल्पना होते. जसे दाई शुश्रूषा करते आणि ते अजाण बाळ त्या दाईलाच आई समजते. पुढे सज्ञान झाल्यावर त्याला सत्य उमजते. याप्रमाणे जेव्हा साक्षात्कार होतो, आत्मदर्शन होते, तेव्हा याची सत्यता उमजते. भौतिक झोपेमधून जाग येते, आध्यात्मिक सत्य उमजते. देहधर्मापुरते भौतिक शिल्लक राहते आणि आत्मस्वरूपी स्वगृही मुक्काम सुरू होतो. तेथे केवळ आनंद हीच एकमेव अवस्था आहे. ओवी क्रमांक 11. दुःखाचेनी सर्वनाशे, उरले ते सुख ऐसे, निगदिले निश्वासे प्रभूचेनी. अर्थात प्रभू विश्रांती घेत असताना त्याच्या घोरण्यामधून वेद निर्माण झाले, तसे दुःखाचा सर्वनाश झाला की कैवल्य उरते. आपण असे मानतो की भगवंत श्री पुरुषोत्तम निद्राधीन झाल्यावर त्यांच्या घोरण्यामधून वेद निर्माण झाले. सामवेदाचा अपवाद सोडल्यास अन्य वेद खर्जात म्हटले जातात. त्याचा आवाज घोरण्यासारखा घोगरा ऐकायला येतो. यामुळे पाऊस यावा म्हणून बेडूक जेव्हा डराव डराव असा खर्जात घोगरा आवाज करू लागतात तेव्हा बेडकांना ऋषी असे संबोधून त्यांच्या आवाजावरून ते वेद म्हणत असलेले ऋषी आहेत असे म्हटले जाते. या त्यांच्या वेदघोषामुळे त्यानंतर पाऊस येतो असे सांगितले जाते. याचा येथे माऊलींनी फार सुरेख उपयोग केला आहे. आपण दिवसभर कर्मयोग करतो, त्यासाठी मेहनत घेतो. काम करताना दुःख, कष्ट, पीडा, त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपण थकतो आणि झोपी जातो.
झोप लागल्यावर आपल्याला छान वाटते, कारण दुःख, कष्ट, पीडा, त्रास करणे थांबते. घोरणारे लोक असे म्हणतात की छान झोप लागल्यामुळे आम्हाला आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात आम्ही झोपेत गाणे म्हणून तो आनंद व्यक्त करतो. त्याला तुम्ही घोरणे असे म्हणता. याप्रमाणे दिवसभर विश्वाचा कारभार करून भगवंत श्री पुरुषोत्तम थकतात. विश्वाचा रात्रीचा कारभार निशादेवीवर सोपवून स्वतः विश्रांती घेण्यासाठी झोपी जातात. त्यावेळी विश्रांती मिळाल्यावर त्या आनंदाच्या भरात ते घोरू लागतात. तथापि हे भगवंत श्री पुरुषोत्तमाचे घोरणे आहे, ते निरर्थक असणे शक्य नाही. तशा त्या विश्रांतीचेही वेळी ते निशादेवीला विश्वाचा कारभार कसा करावा त्याचा उपदेश करतात. कारण भगवंत श्री पुरुषोत्तम झोपी गेल्यावर रात्री येथे अयोगी कृत्ये सुरू होतात. मानवाने तसे करू नये म्हणून त्याने कसे वागावे आणि कसे वागू नये हे वेदात सांगितले आहे. माऊली म्हणतात की याप्रमाणे जेव्हा दुःखाचा सर्वनाश होतो, त्यायोगे दुःख नष्ट झाल्यामुळे तेथे सुखही नष्ट होते आणि तेव्हा तेथे कैवल्य उरते. यामुळे तेथे समाधान, तृप्ती असते. सुखदुःखाचा सर्वनाश झाल्यावर आनंद होतो. दुःखाचा सर्वनाश म्हणजे भौतिकापासून सुटका होणे असते. भौतिकापासून सुटका म्हणजे अध्यात्मात प्रवेश होणे असते. अध्यात्म म्हणजे आत्मसान्निध्य, स्वसत्संग, केवळ आनंद. ओवी क्रमांक 12. ऐशी सदादी प्रतियोगिये असदादी तिनिये, लोटिता जाली त्राये सत्तदिका. अर्थात सत, शाश्वत, कैवल्य यांच्या विरुद्ध असलेले असत, अशाश्वत, सुखदुःख ही जेव्हा नष्ट होतात तेव्हा सत, शाश्वत, कैवल्य ही प्रभावी होतात. सत, शाश्वत, कैवल्य हे आत्मपरब्रह्माचे 3 विशेष आहेत. अर्थातच हेच 3 अंशात्म्याचेही विशेष आहेत. आपल्याला साक्षात्कार होण्यासाठी, आपल्या जीवनात कैवल्यानंद प्राप्त होण्यासाठी हेच 3 विशेष आपल्याला अंगीकारावे लागतात. हेच 3 विशेष आपलेही विशेष झाले पाहिजेत, तरच पुढे मुक्ती शक्य आहे. तथापि या 3 विशेषांचे विरुद्ध असलेले असत, अशाश्वत, सुखदुःख हे 3 आपण भौतिक जीवनाच्या आहारी जाऊन अंगीकारतो. याचा दुष्परिणाम म्हणून आपण संचिताच्या न संपणाऱ्या दुष्ट रहाटगाडग्यात जन्मोजन्मी पुनर्जन्माचे फेरे घेत अडकून राहतो. यामुळे आपण आत्मवंचित राहतो. परंतु यथाकाळी सुबुद्धी होते आणि योगगुरूच्या पावन सान्निध्याने, त्याच्या अनमोल अशा उपदेशाने, त्याच्या मार्गदर्शनाखाली साधना, उपासना, अध्यात्म, सत्संग, ध्यान, समाधी इत्यादी साध्य करून आपण आपल्यामधून असत, अशाश्वत, सुखदुःख हद्दपार करतो. हे 3 सहजासहजी आपल्यामधून जात नाहीत. त्यासाठी योग्य असा गुरु मिळणे हे महत् भाग्याचे असते. माऊली म्हणतात की असे 3 जेव्हा आपल्यामधून नष्ट होतात, तेव्हा आपल्यामध्ये मूलतः जन्मतःच असलेले सत, शाश्वत, कैवल्य यांना चांगली बळकटी मिळते. ते प्रभावी होतात. त्यायोगे आपले भौतिक आयुष्य देहधर्मापुरतेच होऊ लागते. याचा सुंदर परिणाम म्हणून आपली आध्यात्मिक यात्रा सुरू होते. हे आपले अहोभाग्य असते. हरिओम.